नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, राज्यात सन 2020 ते सन 2022 या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान व तसेच इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना निधी वितरित करण्याचा जो जी.आर. आहे तो जी.आर. आलेला आहे। मित्रांनो, नेमका जी.आर. काय आहे तो पाहूया व यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत तेही पाहूया व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। नेमका जी.आर. काय आहे तो जी.आर. आता आपण पाहूया। मित्रांनो, राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचे शुद्धीपत्रक। आता मित्रांनो, हा जो जी.आर. आहे तो महसूल व वन विभागामार्फत दिनांक 27 मार्च 2024 रोजी आलेला आहे। आता याचे शासन शुद्धीपत्रक काय आहे ते आता आपण पाहूया। मित्रांनो, सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी सम क्रमांकाच्या दिनांक 21/2/2024 च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम 106,64,94,000 फक्त ऐवजी आता ती रक्कम वाढून 112,39,21,000 फक्त इतके वाचावे। आता मित्रांनो, जे जिल्हे आहेत ते कोणकोणते आहेत ते आता आपण पाहूया। यासाठी कोण कोण पात्र आहे म्हणजे मालमत्ता ज्यांची किंवा शेती पीक यासाठी यापैकी कोण कोण पात्र आहेत ते आता आपण पाहूया। आता इथे बघा, शेती पिके नुकसान, शेत जमिनीचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडे किंवा वस्तूंकरिता अर्थसहाय्य, मृत जनावरांना मदत, कुक्कुटपालन, शेडच्या नुकसानीसाठी मदत आणि 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णतः वाहून गेली असल्यास, पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास अनुदान, हस्तकला, हातमाग कारागीर, 12 बलुतेदार यांना मदत, मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीकरिता अनुदान, दुकानदार किंवा टपरीधारक यांना मदत, राहत शिबिर। आता या लोकांना ही मदत होणार आहे। आता ह्यासाठी जे जिल्हे आहेत ते जिल्हे आता आपण पाहूया। आता कोकण विभागात मित्रांनो, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे पात्र आहेत आणि मुंबई उपनगर असे हे जिल्हे पात्र आहेत। आता खाली भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, पुन्हा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली, नंतर जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव आणि अमरावती आणि कोल्हापूर हे इत्यादी 26 जिल्हे ह्यासाठी पात्र आहेत व हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा केले जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा हा जो जी.आर. आहे तो जी.आर. आलेला आहे। हा संपूर्ण जी.आर. तुम्हाला पाहण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी.आर. दिलेला आहे। तो जी.आर. तिथून तुम्ही डाउनलोड करून पूर्ण जी.आर. वाचू शकता। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।